नमस्कार. शुद्ध आहार या रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुळाचा शिरा ही रेसिपी. गुळाचा शिरा ही रेसिपी फक्त चविष्ट नाही तर लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी भरपूर आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: तूप 2 ते 3 टेबलस्पून, रवा 1 छोटी वाटी, किसलेला गूळ 1 छोटी वाटी, साय ही आवडीनुसार टाकणे, 1 खजूर, 1 विलायची, अक्रोड, 4 ते 5 मनुके, 2 बदाम आणि 4 ते 5 काजू. प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून घेणे. त्यात कढईमध्ये रवा घालून मंद गॅसवर भाजून घ्यावा, जेणेकरून रवा हा खरपूस होतो आणि चवही छान येते. रवा करपणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर पॅनमध्ये काजू, बदाम आणि अक्रोड हे थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे खरपूस आणि चवीलाही छान लागतील. मुलांना समजणारही नाही की हे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणून. आता हे लालसर झालेले आहेत, काढून घेऊया आपण. खजूर थोडंसं गरम करून घेणे. चव छान येते तुपामध्ये भाजल्यामुळे. आता 1 कप पाणी घेऊन कढईमध्ये गरम करणे. पाणी गरम होते वेळी त्यामध्ये इलायची घालावी. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये गूळ घालावा. पाण्यामध्ये गूळ हा व्यवस्थित मिसळून घ्यावा. पाणी उकळायला सुरू झाल्यावर त्यामध्ये हळूहळू रवा ओतावा आणि मिश्रण एकजीव करून घेणे. व्यवस्थित फेटून घेतला का शिरा हा सुटसुटीत आणि चवीलाही छान लागेल. मिश्रण छान असं एकजीव होत आलेलं आहे. थोडेफार मिश्रण घट्टसर झाल्यावर त्यामध्ये आपण जे भाजलेले काजू आणि बदामाचे तुकडे होते त्यांचे छोटे छोटे पीसेस करून त्यावर टाकणे. मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावं, म्हणजे ड्रायफ्रूट्सलाही शिऱ्याची चव येईल. त्यावर एक छोटीशी प्लेट 2 ते 3 मिनिटसाठी झाकून ठेवावे. मुलाने अत्यंत आनंदाने शिरा खावा यासाठी एखादी वाटी घ्यावी, त्याला तूप लावावे आणि त्यात शिरा घालून छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार छोटे छोटे ड्रायफ्रूट्सचे पीसेस करून त्याला डेकोरेट करावे. इथे छान दिसावं म्हणून मी बदाम, काजू आणि खजूरचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर 1 काजू हे किसून टाकलेलं आहे मी त्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्सला शेअरही करा. धन्यवाद.